आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वेद 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 बघा ही मुलगी 50 वेळा इथनं हाकलून दिली तरी निर्लज्जासारखी परत येतेच. असं का बोलतोस रे तू? मग काय आरती ओळखायची? अरे आपल्या कंपनीतली साधी नोकर, पण कंपनीच्या मालकाचं नाव घेऊन अरे तुरे करत बोंबा मारतीये. काय झालं का खोकल्याला? आजी माझं वेदकडे काम आहे. वेद नाहीये घरात, जा. वेद वेद बाहेर ये. वेद अगं कशाला ओरडतेस? सांगितलं ना तुला वेद नाहीये घरात. वेद काही कामानिमित्त बाहेर गेला, तू खरंच नाहीये का? किती वेळा हाकलायचं ग तुला? परत परत इथे याची हिंमत कशी होते तुझी? नलिनी, काय काम होतं तुझं वेदकडे? अगे कसलं काम असणार आहे? तुला कळलं असणार, घरात शुभ कार्य आहे, मग आपल्या सुखावर हिची अशुभ सावली पाडायला आली असणार ठरवून. पुन्हा तेच. अरे आपल्यापेक्षा लहान आहे याचं तरी भान ठेव आणि बोल तिच्याशी. हे असं बोलतात? आणि काय तिकडी अपयश कोणी फालतूपणा लावलायच रे? हो, रिकाम टेकडे समाज सुधारक. जात पोटपूजा करा, जा. ते काहीतरी महत्वाचं काम असेल, तिचं कंपनीचं काम असेल म्हणून आली असेल. उगाच तिकडे म्हणून हिणवायचं कशाला? अरे तुम्हा दोघांचे वाद संपणार आहेत कधी? वाद का एकमेकांचे पक्के वैरी? प्रश्न हा आहे की घरात आलेल्या माणसाला ही अशी वागणूक देणं बरोबर आहे का? आई, मगाशी हा वाचलाय, त्या घर बशाचं थोबाड आता बंद कर. जे चूक आहे त्याला चूकच म्हणणार, घाबरत नाही कुणाला. मनाला लागतं असं बोलणं. हे माझ्या कानांना सवय झाली निरर्थक ऐकायची. मी विनंती करते तुम्हाला, हवं तर पाया पडते असं समजा, पण वेद आणि मितालीचं लग्न थांबवा.